नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आज आहे 10 तारीख. जसं मी लास्ट गणपतीच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं 10 आणि 17 तारखेला खूप जास्त लेवलला बाप्पा निघणार आहेत म्हणून. म्हणजे एकूण आज 68 गणपती निघणार आहेत. विचार करा, वेगवेगळ्या ठिकाणातून. सो काही निघालेलं. आपण लेट लतीफ आहे नेहमीप्रमाणेच. आपलं फक्त प्रिपरेशन एकाच गोष्टीमध्ये असतं, जे की फूड ब्लॉगमध्ये. फूड ब्लॉग पण जरा 1-2 आठवडे बनवले नाहीयेत आणि ते प्रत्येक वेळेला तेवढं डायजेस्ट पण झालं पाहिजे. मी भरपूर माझे जे फ्रेंड सर्कल आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून ठेवला, भाई इथे भेटा. त्यातले बघूया आता किती भेटतात का. एक पण नाही भेटत आहेत, कारण खूप गर्दी असणार आहे. लास्ट टाइमच एवढी गर्दी होती, तर इस टाइम तो भाईसाब मतलब काम खच्ची होने वाला. सो मागे का आपल्या मित्रानेच कमेंट केली होती. आता मी त्याला मित्र बोलतो, एकदम प्रेमाने मित्र बोलतोय, की काय सारखं तेच दाखवतो. तर मला हे म्हणायचंय, त्याला सोडून असे माझे सगळे बाकीचे फॅमिली मेंबर आहेत, त्यांना मी विचारतो, असं तुम्ही किती वर्षातून गणपतीचे व्हिडिओ बघता, मला जरा कमेंट करून सांगा. तर तेच आहे, बोलताना थोडासा विचार करून बोला. तोंड दिलंय, हात दिले म्हणून लगेच उठसूट कमेंट करून सुटू नका. काहीतरी त्याच्या मागे रिझन पण असलं पाहिजे, तथ्य पण असलं पाहिजे तुमच्या कमेंट्सच्या मागे, ते की आम्हाला पटेल म्हणून. त्याला सोडा, पण इतर जे आपले नेहमीचे व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती असेल, बघता तुम्ही की आपण वेगवेगळे कॉन्टेंट बनवतो. तर गणपतीचा सीझन चालू आहे, तो गणपती का आनंद उठाव, लुफ्त उठाव, बाकी चुम्मा तुला. तर आता जाऊया आपण. मलाच माहित नाही किती गणपती आज माझ्याने कव्हर होणार आहेत, पण जास्त घाई न करता एकदम आरामात चिल में दिल करेंगे. चला मित्रांनो, फायनली उतरलो आपल्या लालबाग परळ नगरीमध्ये. वाजलाय बरोबर 2 आणि आपल्या सोबत हे भाऊ आहेत, आपले फॅमिली मेंबरच आहेत. आलेत कुठून माहितीये का भाई? पनवेल वरून आलेत. क्रेझीनेस बघताय, क्रेझीनेस. बाय द वे आज संडे आहे, तर येतात भरपूर लोक बघायला. बत्तेशे गणपती निघाले पण आहेत, जे काय भेटतील ते भेटतील. पण आता आलोय गणसंकुल मध्ये आणि इथे 2-1 मूर्त्या तयार आहेत आता बाहेर निघण्यासाठी. समोर पण एक भली मोठी गणपतीची मूर्ती आहे, दाखवतो तुम्हाला. हे देखो दोस्तो, किती आणू ते बघता. इथे अख्खा रस्ता पॅक करून ठेवलेला आहे. हा गणपती मे बी लँड रोडचा राजा आहे. आतापर्यंत आपण 3 गणपती बघितले आणि काय की एक गणसंकुल आहे आणि दुसरा एक परेल वर्कशॉप आहे. तर ते दोन्ही एक 15 मिनिटाचा डिस्टन्स आहे. तर लोकांची बघा अशी धावपळ होते. आता तिथून पण एक गणपती आला बघा, बोललो ना. तर अशी धावपळ आहे आज, पण मी धावपळ करणार नाही. आपल्याला जेवढं भेटेल तेवढं आपण घेणार आणि कल्टेंद्रिय घेणार. तर आपले काही मित्र वगैरे पण आहेत इथे लालबाग मधले वगैरे, तर त्यांना भेटूया. मागे एक अजिंक्य म्हणून भेटला होता आपल्याला, तो येणार आहे, जरा बिझी आहे. तर बघूया. एका दोघांना फोन लावले, पण काय होतं की इथे गर्दी जास्त असली ना की जामर लागतो. आता तो लागतो का लावतात ते नाही माहिती. अंदर की बात पता नाही आहे, लेकिन लगता तो है भाई साहब. त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट इल्ले परवा इल्ले. जो मागून गणपती आहे तो ह्याच्याच मागे एक गणपती आहे, तो मुंबईचा फेमस गणपती आपण बोलू शकतो, अखिल चंदनवाडी. तो आलेला आहे. मूर्ती बघाल ना भाई, नाथपुळा मूर्ती आहे बघा. ही जी मूर्ती येते ना मागून, ही अखिल चंदनवाडीची मूर्ती आहे. त्याला गोड गणपती म्हणून पण बोलतात. नाही मी कसे शॉर्ट्स घेतले. तो बघा मलबारीचा राजा. आमचा गणपती आहे तो तिकडेच गेला. जायचं होतं पण ते गर्दी जमा झाली. अभी जाएंगे कहाँ पे भाई साहब, है बताइए. तो अभी माझं जे प्रभाव आहे ते जय जगन्नाथचं आहे. जगन्नाथपुरीचं एक कॉन्सेप्ट दिलेलं आहे गणपतीला. आणि आपल्या मीरा रोडचाच गणपती, म्हणजे मीरा भाईंदरला बसतो हा. जबरदस्त मूर्ती आहे.
आपण बघायला आलेलो आहे ते जरा इथे येताना थोडं शिस्तीचं पालन पण करा. हे झाडं तर आपल्याने लावल्या जात नाही, पण त्याच्यावर चढून त्याचं नुकसान पण करू नका. हे बघा, हे समोर इथे लावलेलं आहे ते आता लांबून तुम्हाला वरवरची बघायला दिसतील, पण अक्षरशः ती तुडवली जातात. फालतूगिरी करायची सोडून द्या भाई साहेब, ठीक आहे. ते टपोरीगिरी करायला इथे येऊ नका. आपण झाडं लावत नाही ना, म्हणजे लावलेले त्याचं पण नुकसान नाही झालं पाहिजे. गणपती काय आहे, रस्त्यावर उभं राहून गणपती बघायचा. मग मी पण वेडाच आहे, मी तर नवसाच आहे. मला एवढा वेळ आहे की माझ्यासारखं नसावं, मला असं वाटतंय. आता लास्ट जो ब्लॉग मी बनवला होता गणपतीचा, काळा चौकीचा महागणपती, जो तुम्ही बघितलाय, त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझी ब्लड चढवायची डेट होती, तरी पण मी आलो. एवढा वेळ आहे मी गणपतीचा, पण एवढा पण वेडेपणा नको की आपण प्रॉपर्टीचं नुकसान करू. धावपळ बघा कशी चालू आहे. अजून एक गणपती आलाय समोरून, इथे मस्त मूर्ती आहे. भाई खूप नेक्स्ट लेवल मजा येते, त्यात काय वादच नाही. एवढे सगळे गणपती एकत्र बघायला मिळतात, मजा आहे दोस्तों, त्याही बताव. आता वर्कशॉपला बघूया तिकडे काय होतं इथे, कारण दोन्हीकडून गणपती निघतात. मी तुम्हाला मागाशी सांगितलं. चल मित्रा बाय. समोरून गणपती आलाय, खूप सुंदर मूर्ती आहे भाई साहेब, जबरदस्त, एक नंबर. जिजामाता नगरचा राजा. वाव. आज ॲक्च्युली तुम्हाला गर्दी जरा इथे कमी दिसेल रस्त्यावरती. त्याचं कारण असं आहे की म्हटलं ना मगाशी की दोन साईडला दोन गणपती निघतात, तर ते पब्लिक पण डिवाइड झालेलं आहे, तर ते जरा बरं पडतंय, म्हणजे इझी पडतंय थोडंसं. हे बघा, नल्लेगिरी बघा, त्यांना किती सुधरवा, घंटा सुधारणार आहे. आलोय आपण आता मेन गेट वरती, परळ वर्कशॉप. इकडे आता परळचा महाराजा निघतोय, त्यासाठी गर्दी बघा बरं, फुल गर्दी आहे. खूप गर्दी आहे. रिस्क घेऊन आलो. आई समोर पॉलिथीन लावलेले एकदम कच्ची वातावरण आहे. फायनली गर्दीतून तर जीव सुटलाय भाईसा, नाही तर आज तो काम 25चा. आणि आता एक गणपती आलेला आहे बाहेर, बघूया. त्याच्यानंतर मग परळचा महाराज आहे, जो परळ नगरी मधला फेमस गणपती आलेला आहे. आणि मागचं जे प्रभावळ आहे ना, ते एका म्हणजे पुस्तकाचं आहे, त्याच्यामध्ये वक्रतुंड महाकाय. समोर जाऊया या साईडला, कारण भाई इकडे तर भाई पोलीस मॅटर होऊन जाईल, उगाच मारला बिरला एक तर काम 25. त्याच्यामुळे आपण तिथे फुरसत मध्ये उभं राहूया. अशी तर नेक्स्ट लेवल अडकलेलो भाई, जान पे आ गया तसं. समोरून गणपती आलेला आहे, एकदम पॉझिटिव्ह वाईब. हो ये गणपती बाप्पा. मगाचपासून वाट बघून आत्ता गणपती आलाय भाईसाहेब. 2 वाजताचा टायमिंग होता आणि आता 5 वाजून गेले. फायनली गणपती आलाय गाईस. मूर्ती बनवली आहे यार, खतरनाक. अरुण दत्ते मूर्तिकार, जबरदस्त, टॉपचा विषय केलेला आहे भाई. जी मूर्ती बॅलन्स केली आहे ना, आई शपथ खतरनाक विषय केलेला आहे. मूर्तीला बघून कळणारच नाही नेमकं तिचं बॅलन्सिंग कसं आहे. खतरनाक केलेलं आहे काम, भारी विषय केलेला आहे. आता आपल्याला आपला भाऊ भेटलेला आहे अजिंक्य, जो लास्ट टाइम भेटला होता, फायनली भेटलाय. चला गाईज, मस्त गणपतीचं दर्शन झालं. चल आता आपला भाऊ घेऊन जाणार. चल बाय बाय बाय. आबा आला. सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची, शंकराच्या अवतारात आहे, मस्त. आणि सिंहावर आहे ते पण. ही बेस्ट आहे मूर्ती, एक नंबर भाई, आवडला आपल्याला. नाद केला मूर्तीने, नाद केला. खूप सुंदर मूर्ती आहे भाई, खूप सुंदर मूर्ती आहे.
मूर्त्या आपण जेव्हा आहे ना गणेश चतुर्थीला सुरुवात होईल ना तेव्हा आपण बघणारच आहोत. म्हणजे तेव्हा ताई पण असेल. ते तर आपले दरवर्षीचे ब्लॉग ते ठरलेलेच असतात. म्हणजे आपण फिरून फिरून सगळे मंडळं बघतो. ती मजा वेगळी ॲक्च्युली मुंबईमध्ये. त्यावेळेला पण सगळे आपल्याला गणपती व्यवस्थित बघायला मिळतील मंडपात. एकदम फुलं गारवा देतात. आता इथे थोडा वेळ बसलो. अजून एक आपला मित्र येतोय सिद्धेश म्हणून, जे हे दोघं लास्टला होते ना लास्ट ब्लॉगमध्ये, तुम्ही बघितलंच असेल. तर तो येतोय. त्याच्यानंतर आपण आता जो भाई बोलेगा तो ये भाई करेगा. फोटो काढलेत आपले. एकदम कच्ची केलेला आहे भाई, नाद केलेला आहे ना. थँक्यू सो मच. आता एक अजिंक्य आहे आणि एक सिद्धेश आहे. दोन्ही भाऊ आलेले आहेत आपल्या सोबत. एकदम वन साइड फ्रेम मध्ये आलेले आहेत. आता आपण हाय आता इथे काय बोलतोय. अरे पण पटत ना. एकदम कट टू कट शूट करते. नाद नाही करायचा आपला. आपण कानाकोपऱ्यात पण जाऊन शूट करतो. कधी कधी माझ्या मम्मीला पण कळत नाही हा शूट करतोय की नाही. मी आपला खुर्चीवर घेऊन असा मोबाईल बसलेला. हा शार्प शूटर. भाऊ बोलतो याला पोरी पटतात, बघून हसतात ह्याच्याकडे. अरे हसतात त्या बहीण म्हणून हसत असते. कटायला पण मला हे काही जनाच्या झाडावर चढवतात. थोड्या वेळात मला पाडतील वरून. हे यांचा ऐसा विषय आहे. दुपारपासून घरातून खाऊन आलेलो तेवढंच. म्हणजे काल छोलेची भाजी केली होती रक्षाबंधन निमित्त, ती खाल्ली आणि मम्मीने भाकऱ्या टाकल्या होत्या. सो अभी मुंबई का वडा पाव खाएंगे. एकदम चिल में दिल मेरी पोलपा.
हा मित्रांनो, वडापाव तर एक नंबर लागला. ॲक्च्युली मला ते दाखवायचं होतं कुठे मिळतो वडापाव म्हणून, पण आता नेक्स्ट टाइम आलो ना तर मी तुम्हाला नक्की सांगेन. भाई जी टेस्ट होती ना, माँ कसम मेरे छाने वालो, एक नंबर टेस्ट होती भाई, खतरनाक. म्हणजे मराठी लोकांचा स्टॉल आहे, बट भाई आपल्या मराठी माणसांना माहिती आहे ना कशी हाताला टेस्ट असते, खतरनाक. जेव्हा फूड ब्लॉग बनवायला येईल ना तेव्हा 100% तो वडापाव कव्हर करेल. तर त्या दोघांना सोडलं, अजिंक्य आणि सिद्धेशला. तर मजा आली त्यांच्यासोबत आज पण. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता 17 तारखेला पण एक मोठं आगमन आहे, तर बघूया यायला जमलं तर, कारण शक्यता कमी आहे. कारण वाई चिंचपोकळीचा चिंतामणीचं आगमन म्हणजे गर्दी पहिली डोळ्यासमोर येते. तर लेट्स सी, बघूया काय होतंय काय नाही. चला बाय.